नमस्कार मैत्रिणींनो. आरशात पाहिल्यावर कधी असं वाटतं का की चेहऱ्यावर अचानक बारीक सुरकुत्या दिसायला लागले आहेत? किंवा तुमच्या मैत्रिणी तुम्हाला म्हणतात की तुझ्या चेहऱ्यावर किती बारीक सुरकुत्या दिसत आहेत, किंवा तुझा चेहरा आधीसारखा फ्रेश वाटत नाही, चेहरा निस्तेज वाटतो, तुझ्या डोळ्याखाली काळे डाग आले आहेत, तर तुमच्या चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कुठेतरी हरवला आहे. वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण काही महिला 60 वर्षानंतरही खूप ताज्या, सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसतात. तर काही महिलांच्या चेहऱ्यावर 40-45 वयातच वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. यामागे फक्त वय कारणीभूत नसतं, आपल्या रोजच्या सवयी, त्वचा, आहार आणि जीवनशैली यांचा देखील त्यावर मोठा परिणाम होत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 20 नवीन सवयी सांगणार आहेत, ज्या प्रत्येक महिलेने जाणून घ्यायला हव्यात. आणि शेवटी काही सोपे, प्रभावी घरगुती उपाय आणि फेस पॅक देखील सांगणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. शरीरामध्ये पाण्याचे योग्य प्रमाण ठेवा. अनेक महिला काम करताना पाणी प्यायलाच विसरतात. शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. दिवसभरात पुरेसं पाणी प्यायल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो आणि चेहरा टवटवीत दिसतो. नंबर 2. फोन स्क्रीनचा वेळ मर्यादित करा. रात्री अंधारात मोबाईल पाहिल्याने डोळ्यावर तणाव येतो आणि डोळ्याभोवती सुरकुत्या पडण्याची शक्यता वाढते. स्क्रीनचा वापर आवश्यक तेवढाच करणं ही त्वचेसाठी चांगली सवय आहे. नंबर 3. मिठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा. आहारात जास्त साखर किंवा खूप जास्त मीठ असल्यास त्वचेतील कोलॅजन कमी होतं आणि त्यामुळे त्वचा सैल पडू शकते. गोड आणि जास्त खारट पदार्थ थोडे कमी खाणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. नंबर 4. मान आणि हातांचीही काळजी घ्या. अनेकदा आपण फक्त चेहऱ्यांची काळजी घेतो, पण मान आणि हातावर वयाचे परिणाम सर्वात आधी दिसतात. चेहऱ्यावर जे मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावाल ती मान आणि हातांनाही नक्की लावा. नंबर 5. आठवड्यातून एकदा वाफ घ्या. चेहऱ्यावर हलकी वाफ घेतल्याने त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि साचलेली घाण निघून जाते. त्यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि चेहऱ्यावर एक छान चमक येते. नंबर 6. नेहमी आनंदी राहा आणि हसण्याची सवय ठेवा. सतत कपाळावर आठ्या ठेवून राहिल्याने चेहऱ्यावर कायमच्या रेषा पडू शकतात. आनंदी राहिल्याने चेहऱ्याचे स्नायू शिथिल होतात आणि नैसर्गिक सौंदर्य वाढतं. नंबर 7. हिवाळ्यात किंवा एसीमध्ये त्वचा मॉइश्चराईज ठेवा. थंड हवेमुळे किंवा सतत एसीमध्ये बसल्याने त्वचेतील ओलावा वेगाने कमी होतो. अशा वेळी चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर वापरणं विसरू नका. 8. ग्रीन टीचा आहारात समावेश करा. ग्रीन टीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदतीचे ठरतात आणि त्वचा आतून निरोगी ठेवतात. नंबर 9. चेहरा पुसताना घाई करू नका. अनेक महिला चेहरा धुवून आल्यावर टॉवेलने खूप जोराजोरात घासतात. चेहरा नेहमी मऊ टॉवेलने हलक्या हाताने टॅप करून पुसावा. नंबर 10. आहारात अंकुरित कडधान्ये घ्या. मोड आलेली मूग, मटकी किंवा चणे यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर असतात, जी त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यासाठी उपयुक्त ठरतात. 11. हलके व्यायाम करा. मानेचे व्यायाम करा. दिवसभरात मान खाली घालून काम केल्याने डबल चिन आणि मानेवर सुरकुत्या येतात. दिवसातून 5 मिनिटे मान वर खाली आणि डावी उजवीकडे फिरवल्याने स्नायू मजबूत राहतात. नंबर 12. रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तेलाचे थेंब टाका. रात्री झोपताना नाभीमध्ये बदाम तेल किंवा खोबरेल तेलाचे 2 थेंब सोडण्याची ही जुनी पारंपरिक सवय त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. नंबर 13. खूप गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा. खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं आणि त्वचा कोरडी पडते. चेहरा धुण्यासाठी नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा. नंबर 14. आहारात आळशीच्या बिया समाविष्ट करा. आळशी म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे त्वचेचा ताठरपणा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.
नंबर 15. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळा. आपल्या हातावर अनेक अदृश्य जंतू असतात. वारंवार चेहऱ्याला हात लावल्याने ते जंतू त्वचेवर जातात आणि पिंपल्स किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. नंबर 16. रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटं बसल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं, जे त्वचेच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. नंबर 17. चेहऱ्यावर बर्फाचा हलका मसाज करा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा सुती कपड्यात बर्फ गुंडाळून चेहऱ्यावर फिरवल्याने रक्तभिसरण सुधारतं आणि चेहरा लगेच फ्रेश दिसतो. नंबर 18. जास्त प्रमाणात चहा कॉफी पिणे टाळा. दिवसातून वारंवार चहा कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होते. त्याऐवजी ताक, नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिण्यावर भर द्या. नंबर 19. ओठांची आणि डोळ्यांची विशेष काळजी घ्या. ओठ आणि डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते. रात्री झोपताना ओठांवर तूप किंवा मलाई आणि डोळ्यांभोवती थोडे बदाम तेल लावणे उत्तम ठरेल. नंबर 20. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांती. मानसिक शांतता ही खऱ्या अर्थाने सौंदर्याची गुरुकिल्ली आहे. स्वतःवर प्रेम करा आणि आत्मानंद जपा, कारण मनातील समाधान चेहऱ्यावर आपोआप सौंदर्य आणतं. तसेच चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याकरता काही फेस पॅक देखील आहेत. ती फेस पॅक कशी बनवायची किंवा कसा उपयोग करायचा फेस पॅकचा ते आपण आता बघूया. 1. पपई आणि मधाचा फेस पॅक. 2 चमचे पिकलेली मॅश केलेली पपई आणि 1 चमचा मध. पपई आणि मध एकत्र करून त्यांची पेस्ट तयार करा. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा आणि ती पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावा. डोळ्याच्या आसपासचा भाग टाळा. तो पॅक 15 ते 20 मिनटं ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरू शकता. 2. मसूर डाळ आणि दुधाचा फेस पॅक. 2 चमचे मसूर डाळीचे पीठ आणि 2-3 चमचे कच्चे दूध. मसूर डाळीच्या पिठात दूध मिसळून मऊ पेस्ट बनवा. चेहऱ्यावर आणि मानेवर समान प्रमाणात लावा. 15 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने मसाज करत धुवा. हे आठवड्यातून 1 ते 2 वेळा करा. 3. चणा डाळीचे पीठ आणि दह्याचा फेस पॅक. 1 चमचा चणा डाळीचे पीठ आणि 1 चमचा घट्ट दही याची एकत्र पेस्ट करून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर मानेवर ती लावून 5 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा थोडा कोरडा झाल्यावर थंड पाण्याने चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करून चेहरा धुवून घ्या. हा पॅक तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा करू शकता. 4. मध आणि लिंबूचा पॅक. 1 चमचा मध, त्यामध्ये लिंबाचे 2 ते 3 थेंब एकत्र करून ते चेहऱ्यावर पूर्ण भागांमध्ये लावून घ्या आणि त्यानंतर 5 मिनिटं चेहरा तसाच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. असे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता. मैत्रिणींनो, वय वाढणे ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि थांबवणे कोणाच्याही हातात नाही. पण योग्य सवय, संतुलित आहार, त्वचेची नियमित काळजी आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची सवय यामुळे त्वचा अधिक काळ तजेलदार आणि निरोगी दिसण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला सांगितलेली ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात जास्त आवडला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या चेहऱ्याची काळजी घ्या.